एकेकाळचे मित्र आणि आत्ताचे राजकीय कट्टर वैरी प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जुंपलेली आहे। काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये येणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत। आता चिखलीकरांनी भाजपकडून आपल्यासाठी उमेदवारी पक्की असल्याचा दावा केलाय, त्यावरून चव्हाणांनी सुद्धा त्यांना चिमटा काढलाय। ते मला घाबरतायत असं माझं मत आहे। त्याच्यावर रिएक्शन मला काही द्यायची नाहीये, मोठी माणसं आहेत। शिवसेना राष्ट्रवादीमधील गट भाजपासोबत आल्यानंतर आता काँग्रेसमधील काही नेते भाजपासोबत येणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय। हे नेते कोण, कधी भाजपासोबत जाणार याविषयी कुजबूज सुरू असतानाच नांदेडचे दोन दिग्गज राजकीय विरोधक खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाणांमध्ये जुंपली आहे। कदाचित भाजपसोबत येणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये अशोक चव्हाण हे आहेत अशी कुणकुण चिखलीकरांना लागली असावी। त्यामुळेच चिखलीकरांनी आपलं भाजपमधील स्थान किती मजबूत आहे ते सांगायला सुरुवात केली आहे। विद्यमान खासदार घाबरतायत। एखाद्या वेळेस ते निवडले असते मला पडून तर मी घाबरायचा विषय निर्माण झाला असतो, पण कदाचित त्यांना उलटं वाटलं, ते मला घाबरतायत असं माझं मत आहे। मला की अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले तर लोकसभेचं काय, अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आले तरी लोकसभेची निवडणूक प्रताप पाटील चिखलीकरच लढवणार भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर। प्रताप पाटील चिखलीकरांच्या या दाव्याबद्दल अशोक चव्हाणांना विचारलं असता त्यांनी चिखलीकरांना चिमटा काढलाय। कशाला घाबरायचं? आज पत्रकार परिषद, त्याच्यावर रिएक्शन मला काही द्यायची नाहीये, मोठी माणसं आहेत। पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल करणं योग्य नाही असं म्हणतात, पण गेल्या 15-20 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात चिखलीकर विरुद्ध चव्हाण असा संघर्ष सुरू आहे। भाजपमध्ये जम बसवलेले चिखलीकरांचे हाडवैरी अशोक चव्हाण भाजपासोबत आले तर चित्र काय असेल याविषयी चर्चा रंगली आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।